आता आपण आधुनिक शेतीबद्दल बोलतोय. या आधुनिक शेतीमध्ये दुग्ध व्यवसायाला नेमकं काय स्थान आहे, त्यामध्ये तरुणांना काय संधी तुम्ही सांगू शकाल? दूध व्यवसायाला खरं तर खूप मोठ्या संधी दूध व्यवसायामध्ये आहेत. कारण की दूध व्यवसाय हा वाढत चाललेला व्यवसाय आहे. दर वर्षात जगाचं जर आपण ॲव्हरेज बघितलं तर 3% ते वाढते, पण भारतात 6% वाढते. आणि याला कारण आहे की दुधाचे जे दुग्धजन्य पदार्थ आहेत, ज्याला आपण व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट म्हणतो किंवा बाय प्रोडक्ट म्हणतो, याची मागणी प्रचंड वाढत चाललेली आहे. आज आपण बघतो आपल्या आहारामध्ये पनीर असेल, चीज असेल, बटर असेल, ताक, दही, लस्सी याचं आहारामध्ये आपल्या प्रमाण वाढत चाललेलं आहे. आपण कुठल्याही हॉटेलला गेलो, रेस्टॉरंटला त्या ठिकाणी गेलो तर आपण बघतो की पिझ्झा असेल, बर्गर असेल, काही जरी घेतलं तर त्यामध्ये चीज आहेच आहे. बटरचा वापर मोठ्या प्रमाणावर, कुठली आपण भाजी ऑर्डर केली तर त्यामध्ये पनीर त्यामध्ये आहेच आहे. त्याच्यामुळं मागणी खूप वाढत चाललेली आहे. प्रचंड त्यामध्ये स्कोप दूध धंद्यामध्ये त्या ठिकाणी आहे. आणि दूध धंदा कसं आहे, दूध हे कम्प्लीट आहार आहे. जर आपण बघितले जे घटक आहेत, एक कॅल्शियम, प्रोटीन, फॅट्स विशेष म्हणजे दुधातली फॅट ही गुड फॅट आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. फॅट म्हणलं का आपण थोडं निगेटिव्ह होतो, पण दुधातली जी फॅट आहे ही गुड फॅट आहे, शरीरासाठी पोषक आहे. विटॅमिन्स आहे, विटॅमिन ए आहे, विटॅमिन डी आहे, B12 आहे, सेलेनियम आहे. जे शरीराला वाढीसाठी किंवा शरीराच्या गरजेच्या गोष्टी आहेत, सगळे मिनरल्स आहेत, हे सर्व दुधामधून मिळतात. आणि म्हणून दूध हे कायम एक परिपूर्ण अन्न किंवा कम्प्लीट फूड दुधाला म्हणलं जातं. आजकाल थोडासा बदल होत चाललेला आहे. आता काही डॉक्टर मंडळी, आमची डायटिशियन मंडळी सांगतात की दूध शरीरासाठी चांगलं नाही आहे, असा थोडा प्रचार चालू असतो. पण मला वाटतं की दूध हा शरीरासाठी आपल्या अतिशय आरोग्यासाठी चांगलं आहे. कारण की आपण लहानपणीपासून दूध खात आलेलो आहोत. आपण इथं सगळे बसलेले असतील हॉलमधले, सगळ्यांना कुणाला जर विचारलं, प्रत्येकजण म्हणाल की दूध पिऊनच आज मोठं झालेलो आहे. आणि असं असताना आपण शरीरासाठी चांगलं नाही असा जो प्रचार होतो हा चुकीचा आहे. आपले जुने जे लोक असतील, आपले आजी असतील, आजोबा असतील, आपले घरातले मोठे असतील, हे कायम सांगत आलेले, दूध पीत जा, दही खात जा, ताक खात जा, पीत जा, लस्सी पीत जा, हे सांगत आलेले आहेत. त्याच्यामुळं दूध काही हे चुकीचं नाही. कुठल्या सोर्सनी दूध आपल्यापर्यंत येतंय हे बघणं त्यामध्ये महत्त्वाचं आहे. दूध हे काही शरीरासाठी हानिकारक नाही आहे.